ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी घेतली जाईल त्यांनी सर्वांनी विचारपीठाकडे यायचं आहे. डॉक्टर गोविंदजी जोगदंड, त्याचबरोबर अक्षयजी वाघमारे, जबीरभाई भागवान. शेतकऱ्याची 100% कर्जमुक्तीची घोषणा. साहेबावर विश्वास आहे का नाही तुमचा? वचन दिलं तर कर्जमुक्ती केली का नाही उद्धव साहेबांनी? मला वाटतंय आज सुद्धा महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे की सरकार स्थापन झाल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती त्या ठिकाणी प्राधान्याने केली जाईल. मला वाटतं ही दुसरं वचन सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या सरकारनं दिलेलं आहे. आज ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीने विचार करून मला थोडं आता विचारायचंय, शेतकरी किती आहे ती? बाई और बहनो, केवढा आहेत बाई और बहनो? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितक्याला विकायला होता? मग 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 3400 3600 तुम्ही काय लागला? भाई और बहनों, तुम्हारी निश्चिती हुई क्या नहीं हुई? हुई म्हणायला लागली ती आता. ही वस्तुस्थिती आहे. का पडला सोयाबीनचा भाव? 11,000 रुपये क्विंटल होता. बांधवानो, सोयाबीन पासून फक्त 17% तेल तयार होते, बाकीचं 83% काय तयार होते? डीओसी म्हणजे सोया पेंट. तेलावरचा आयात शुल्क कपात केला. आम्हाला समजू शकते की गोरगरीब लोकांना तेल महाग मिळू नये म्हणून तुम्ही केलंय, पण डीओसी कोण खाते का हो? डीओसी आयात करायचा निर्णय कुणाच्या स्वार्थासाठी घेतला गेला? आणि खऱ्या अर्थानं सोयाबीनचा भाव कधी पडला? डीओसी आयात केल्याच्या नंतर पडला. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज आपण 3600 3800 4,000 रुपयानं विकायची पाळी शेतकऱ्यावर आणली. आणि त्यांना काय वाटतंय, आम्ही काय बी केलं तर आमचं काय सरकार जात नाही. मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवर्जून करणं गरजेचं आहे. मला आपल्याला विचारायचंय की दाजीचं क्विंटल महाग एका क्विंटलला 11,000चा भाव 3800 आला तर नुकसान किती होतंय हो दाजीचं? किती होतंय? 60,200 एका क्विंटलला. दाजीचं उग 5-10 क्विंटल तर सोयाबीन असेल की कमीत कमी गरीबातल्या गरीबाचं तरी. मग 10 क्विंटलचं जर 7,200च्या हिशोबाने किती गेलं? 72,000. दाजीचं 72,000 आणायचं आणि बहिणीला म्हणायचं की 1,500. ही आहे का नाही? आणि ती सुद्धा गंमत अशी आहे, आता ही तर किराणा दुकान आहे, ती किराणा दुकानदाराला विचारा बरं डीमार्ट झाल्यापासून कसं काय चाललंय तुमचं म्हणून. किराणा दुकानदाराला विचारा, धाराशिवचं डीमार्ट तयार झाल्यापासून दिवाळीला तुमचा 7 लाख 8 लाखाचा माल विकणारा, आज तुमची काय परिस्थिती आहे? 1 लाख रुपयाचा माल आणला तर 10,000 रुपयाचा सुद्धा त्या ठिकाणी विक्री झाली नाही. 90,000चा माल अजून बी किराणा दुकान पडून आहे का नाही? ही काय दाखवतंय की किराणा दुकानदारानं गावगावच्या जगायचं नाही. जगायचं कोण? डीमार्ट वाल्यांना जगायचं. हितला आपल्या शेजारचं खरं इकडं काय संबंध नाही, तिकडं तुळजापूरला गेल्यावर देतो. संत गोरोबा काकाच्या मंदिराचा विकास करायचा आहे म्हणून, काय संत गोरोबा काकाच्या मंदिराचा विकास करायचा आहे म्हणून 20 गुंठे जमिनीचं अधिग्रहण करायला लावलंय शेजारच्या शाने आमदारानं. आता 20 गुंठे जमिनीचं अधिग्रहण कुणाचं करायला लावलं? म्हणले 150 एकरवाला गरीब माणूस आहे, जर त्याचं 20 गुंठे घेतलं म्हणजे राणा पाटलाच, तर राणा पाटील उपाशी मरेल ना पुन्हा. त्यांनी काय खावं पुन्हा? त्यांना आहे का जगायचं काय साधन? पण ही बारकाजी शेतकरी होता समोरचा, त्याचं 20 गुंठे घेतलं तर ती उपाशी मरत नव्हता. त्याची ट्रस्ट आहे ना मुंबईला, आहे का नाही? म्हणजे 150 एकरवाल्यानं 20 गुंठे द्यायचं नाही आणि बारक्या शेतकऱ्याचं भूसंपादन 20 गुंठ्याचं करायला लावायचं. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली मानसिकता आहे? ही काय दर्शवत आहे? मला वाटतं ह्या वृत्तीची लोक जर तुमचं नेतृत्व करत असतील तर ज्यांनी त्यांच्या हातात नेतृत्व दिलं त्या माणसानं सुद्धा ह्या गोष्टीचा विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. ही मी कागदासहित बोलतोय, कागद आहे माझ्याकडं. सक्तीचं भूसंपादन करायला लावलंय म्हणजे शेतकऱ्याची इच्छा असो नसो तुम्ही भूसंपादन करा. अरे 150 एकर मधलं 20 गुंठे द्यायची दानत नाही आणि त्या बिचाऱ्यानं 20 गुंठे का द्यावे?
मला वाटतं ह्याचा विचार कुठेतरी तुम्ही सुद्धा सामान्य माणसानं करणं गरजेचं आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्याचं, स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण आणि स्वतःच्या अर्थकारणाची काळजी करणारं राजकारण जर कोणी मंडळी करू पाहत असतील तर ह्याचा सुद्धा हिशोब करायची जबाबदारी मला वाटतंय सर्वसामान्य जनतेकडे आहे आणि ती जनतेनं चोखपणे पार पाडावी. अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा मी आजच्या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो. आज आपण बघितलं असेल, आता पोरावली नोकऱ्या असतील का नाही, एक सुद्धा बेगर नोकरीचं दिसत नसेल. व दिवाळी आहे म्हणून तुम्ही गावाकडे आला ना, तर इकडं काय करायचं कारण आहे तुम्ही. हा, सगळ्याला नोकऱ्या येतात का नोकऱ्या येतो सगळ्याला? 2 लाख पोरांना रोजगार निर्मितीचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता ती कुठे गेला? मग 2 लाख पोराच्या नोकऱ्या कुणाच्या बुडाल्या? आपल्या बुडाल्या नाही का? एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, गेला कुठं? आणि आपला मुख्यमंत्री काय म्हणते, ह्याच्यापेक्षा मोठा देऊ. अरे तुम्ही त्या मोदीच्या ताटाखालची मांजराव म्याव सुद्धा करीत नव्हती, लगेच काठी घालते तुमच्या पाटाडात. तुम्ही त्याच्याकडे तोंड उचकुटून बोलू शकता का? विचारू शकतात का आमचा 2 लाख पोरांच्या नोकऱ्या करणारा नेतृत्व? मला आपल्याला विनंती आहे, एक फक्त विषय माझ्याकडनं राहून गेला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याच काळात त्या ठिकाणी बदलायचं काम झालेलं आहे. दुसरा विषय मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचा आहे की मांजरा आणि तेरणा नदी ह्या 2 नद्या जर तुम्ही बघितल्या तर धनेगाव धरणाच्या पुढं सगळे बॅरेजेस आहेत. बॅरेजेस म्हणजे किती? जेवढं धनेगाव धरणात पाणी साठतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या सगळ्याच्या बॅरेजेस साठतंय. आणि आपल्या जिल्ह्यात बघा तुम्ही सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि त्याच्यात पाणी किती साठतंय ती तुमच्या नजरेनंच तुम्ही बघितलेलं आहे का नाही? त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलासदादांनी त्या ठिकाणी केला. त्याचे सगळे सर्वे झालेत. मी आपल्याला वचन देतो की ज्या पद्धतीनं लातूर जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झालाय त्याच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा तुमच्या मांजरा नदीवर असतील, तेरणा नदीवर असतील, तिथं कुठल्याही शेतकऱ्याची जमीन आगाव घ्यायची गरज पडत नाही. नदीचं जे पात्र आहे तीच उपयोगात आणून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. आणि आपल्याला वचन देतो की हे काम महाविकास आघाडीचं सरकार झाल्याच्या नंतर सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर त्या ठिकाणी बॅरेजेस मध्ये करायचं काम आपण करू, जेणेकरून शेतकऱ्याला जर पाणी मिळालं. लाईटीचा विषय तुम्हाला माहिती आहे, RDSS नावाची योजना त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी करतोय. फक्त कंत्राटदाराकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या कामाच्या वर्क ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी देणं बाकी आहेत. ती कामं सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याला चालू होतील. ऍडिशनल सबस्टेशन होतील, पॉवर ट्रान्सफॉर्मर होतील आणि मला वाटतंय शेतकऱ्याला पाणी आणि वीज उपलब्ध करून दिला आणि त्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर योग्य अशा पद्धतीचा भाव दिला तर मला वाटतंय कुठलाही शेतकरी सरकारच्या दारात जाऊन कुठल्याही प्रकारची भीक मागायचं काम करणार नाही. तुमचा एक विषय राहिला होता विम्याचा, माझ्या आता ध्यानात आलं. कोर्टानं निकाल दिला, कैलासदादांनी उपोषण केलं ऐन दिवाळीत. ती माणूस तुमच्यासाठी 7 दिवस ते 8 दिवस त्या ठिकाणी उपाशी राहिला होता आणि त्या उपोषणाचा परिणाम म्हणून जवळपास 284 कोटी रुपयाचा विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला होता. पण विम्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही विमा रुपयात काढता का नाही? 1 रुपयात. पण कंपनीला किती मिळते माहिती आहे का? विचारलं का तुम्ही? 17,999 तुमच्या नावावर केंद्र सरकार 50% राज्य सरकार 50% तुमचा रुपया, असं 18,000 रुपये 1 हेक्टर सोयाबीनचं पीक संरक्षित करायला कुणाला मिळते? कंपनीला. 18,000 रुपये एका हेक्टरला. तुम्ही रुपया 1 हेक्टरचा काढला की कंपनीला 18,000 रुपये. आणि कंपनी कोणची? रिलायन्स डिजिटल, भारती एक्सा, बजाज अलायन्स, सगळी प्रायव्हेट कंपन्या. म्हणजे 1 रुपया टाकला की 17,999 त्यांना. कुणाच्या नावावर? शेतकऱ्याच्या नावावर. मला तुम्ही आठवून सांगा की 18,000 रुपये हेक्टरी विमा किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा विमा कुठल्या सालात, ती बी सरसगट बर का, एक सुद्धा शेतकरी वगळला नाही, असं कुठल्या सालात मिळाला होता का? कधीच मिळालेलं नाही. आपण त्याच्या 18,000 रुपये आपल्या खिशातलं काढून त्याला द्यायचं आणि त्याच्याकडे भिकाऱ्याने मागायचं 5,000 दे, 10,000 दे. हाय का नाही? मी सरकारला काय विनंती करतो मामा, 18,000 रुपये 1 हेक्टरला कंपनीच्या मड्यावर घालायपेक्षा 18,000 रुपये जरी 1 हेक्टरला शेतकऱ्यालाच दिले
तर तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचाल का नाही? काय हरकत आहे? शेतकऱ्याला दिले तर शेतकरी म्हणाल तर ना, कंपनीचा फायदा कशाला करता 20-20 40-40 हजार कोटीचा का करते? का तर उद्या इलेक्ट्रोल बाँड कुणाकडून मिळते? तुम्ही द्याचाल का शेतकरी? मग पुन्हा हे निवडणूक लागल्यावर 25 लाख रुपये कुठून वाटायचे? ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं या सगळ्या बाबीचा सद्सद्बुद्धीनं विचार करावा आणि ज्या पद्धतीनं आंदोलनाचा अवमान करणारी मंडळी एका बाजूला आहे, आंदोलनाचा सन्मान करणारी मंडळी एका बाजूला आहे, आणि ही लढाई निस्ती बांधवानो नुसती एक विधानसभेचा आमदार किंवा सरकार बनवणे इतकी मर्यादित नाही. ही धर्म विरुद्ध अधर्म आहे. ही लोकशाही वाचवणाऱ्याच्या विरुद्ध लोकशाही बुडवणारी आहे. ही स्वार्थाच्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांचं कल्याण. मला वाटतंय ह्या पद्धतीची निवडणूक आहे. आणि मला नेतृत्व, मला आपल्याला विनंती आहे, एक फक्त विषय माझ्याकडनं राहून गेला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याच काळात त्या ठिकाणी बदलायचं काम झालेलं आहे. दुसरा विषय मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचा आहे की मांजरा आणि तेरणा नदी ह्या दोन नद्या जर तुम्ही बघितल्या तर धनेगाव धरणाच्या पुढं सगळे बॅरेजेस आहेत. बॅरेजेस म्हणजे किती? जेवढं धनेगाव धरणात पाणी साठतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या सगळ्याच्या बॅरेजेस साठतंय. आणि आपल्या जिल्ह्यात बघा तुम्ही सगळे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे, आणि त्याच्यात पाणी किती साठतंय ती तुमच्या नजरेनंच तुम्ही बघितलेलं आहे का नाही? त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलासदादांनी त्या ठिकाणी केला. त्याचे सगळे सर्वे झाले. मी आपल्याला वचन देतो की ज्या पद्धतीनं लातूर जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झालाय त्याच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा तुमच्या मांजरा नदीवर असतील, तेरणा नदीवर असतील, तिथं कुठल्याही शेतकऱ्याची जमीन आगाव घ्यायची गरज पडत नाही. नदीचं जी पात्र आहे तीच उपयोगात आणून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. आणि आपल्याला वचन देतो की हे काम महाविकास आघाडीचं सरकार झाल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर त्या ठिकाणी बॅरेजेस मध्ये करायचं काम आपण करू, जेणेकरून शेतकऱ्याला जर पाणी मिळालं. लाईटीचा विषय तुम्हाला माहिती आहे. RDSS नावाची योजना त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी करतोय. फक्त कंत्राटदाराकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या कामाच्या वर्क ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी देणं बाकी आहेत. ती कामं सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याला चालू होतील. ऍडिशनल सबस्टेशन होतील, पॉवर ट्रान्सफॉर्मर होतील, आणि मला वाटतंय शेतकऱ्याला पाणी आणि वीज उपलब्ध करून दिला आणि त्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर योग्य अशा पद्धतीचा भाव दिला तर मला वाटतंय कुठलाही शेतकरी सरकारच्या दारात जाऊन कुठल्याही प्रकारची भीक मागायचं काम करणार नाही. तुमचा एक विषय राहिला होता विम्याचा, माझ्या आता ध्यानात आलं. कोर्टानं निकाल दिला, कैलासदादांनी उपोषण केलं ऐन दिवाळीत. ती माणूस तुमच्यासाठी 7 दिवस ते 8 दिवस त्या ठिकाणी उपाशी राहिला होता, आणि त्या उपोषणाचा परिणाम म्हणून जवळपास 284 कोटी रुपयाचा विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला होता. पण विम्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही विमा रुपयात काढता का नाही? 1 रुपयात. पण कंपनीला किती मिळते माहिती आहे का? विचारलं का तुम्ही? 17,999 तुमच्या नावावर केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 50%, तुमचा रुपया, असं 18,000 रुपये 1 हेक्टर सोयाबीनचं पीक संरक्षित करायला कुणाला मिळते? कंपनीला. 18,000 रुपये एका हेक्टरला. तुम्ही रुपया 1 हेक्टरचा काढला की कंपनीला 18,000 रुपये. आणि कंपनी कोणची? रिलायन्स डिजिटल, भारती एक्सा, बजाज अलायन्स, सगळी प्रायव्हेट कंपन्या. म्हणजे 1 रुपया टाकला की 17,999 त्यांना. कुणाच्या नावावर? शेतकऱ्याच्या नावावर. मला तुम्ही आठवून सांगा की 18,000 रुपये हेक्टरी विमा किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा विमा कुठल्या सालात, ती बी सरसगट बर का, एक सुद्धा शेतकरी वगळला नाही, असं कुठल्या सालात मिळाला होता का? कधीच मिळालेलं नाही. आपण त्याच्या 18,000 रुपये आपल्या खिशातलं काढून त्याला द्यायचं आणि त्याच्याकडे भिकाऱ्याने मागायचं 5,000 दे, 10,000 दे. हाय का नाही? मी सरकारला काय विनंती करतो मामा, 18,000 रुपये 1 हेक्टरला कंपनीच्या मड्यावर घालायपेक्षा 18,000 रुपये जरी 1 हेक्टरला शेतकऱ्यालाच दिले तर तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचाल का नाही? काय हरकत आहे? शेतकऱ्याला दिले तर शेतकरी म्हणाल तर ना, कंपनीचा फायदा कशाला करता 20-20 40-40 हजार कोटीचा का करते? का तर उद्या इलेक्ट्रोल बाँड कुणाकडून मिळते? तुम्ही द्याचाल का शेतकरी?
मग पुन्हा हे निवडणूक लागल्यावर 25 लाख रुपये कुठून वाटायचे? ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं या सगळ्या बाबीचा सद्बुद्धीनं विचार करावा आणि ज्या पद्धतीनं आंदोलनाचा अवमान करणारी मंडळी एका बाजूला आहेत, आंदोलनाचा सन्मान करणारी मंडळी एका बाजूला आहे, आणि ही लढाई निस्ती बांधवानो नुसती एक विधानसभेचा आमदार किंवा सरकार बनवणे इतकी मर्यादित नाही. ही धर्म विरुद्ध अधर्म आहे. ही लोकशाही वाचवणाऱ्याच्या विरुद्ध लोकशाही बुडवणारी आहे. ही स्वार्थाच्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांचं कल्याण. मला वाटतंय ह्या पद्धतीची निवडणूक आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे मशाल, क्रमांक 2 ला बटन आहे. मला वाटतं ज्या पद्धतीनं लोकसभेला तुम्ही ह्या मतदारसंघातनं 60,000पेक्षा अधिकच्या मताचं मताधिक्य मला दिलं, त्याच्यापेक्षा किमान एक तरी मत आगाव टाकायचं काम या विधानसभेच्या निवडणुकीत मशालीच्या पुढचं बटन दाबून कैलासदादांना सुद्धा त्या ठिकाणी विधिमंडळात पाठवायचं काम आपण सगळ्यांनी करावं, एवढी कळकळीची विनंती तिकडे नेल्या. म्हणून बोलू शकत नाहीत बांधवांनो. वेड बिगारासारखं गुलामासारखं त्यांचं जीन आहे. फक्त म्हणायला मुख्यमंत्री आहेत, म्हणायला उपमुख्यमंत्री आहेत, पण महाराष्ट्राच्या तरुणावर जर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर मूग गिळून गप बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारा उद्धवजी ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री पाहिजे? ह्याचा निवड तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला मला वाटतं आपण सगळ्यांनी करायची. आज बेरोजगाराची ती अवस्था आहे, शेतकऱ्याची ती अवस्था आहे, आणि लाडक्या बहिणीचं 1,500 दिलं खरं. आता मला सांगा, ही 1,500 कुठून दिलं? आम्ही आमची गोरधनवाडीची इकून जमीन इकून दिलं का? होय, कुठून दिलं? 10 रुपयाचं साबण घ्यायचं म्हणलं तर 1 रुपया 80 पैसे जीएसटी द्यावं लागतंय तुम्हाला. 100 रुपयाचा शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर 18 रुपये 50 पैसे जीएसटी तुम्हाला सरकारला भरावं लागतंय. सदरा घ्या, पॅन्ट घ्या, काही बी घ्या, प्रत्येक वस्तूवर तुमचं जीएसटी आहे. खताच्या पोत्यावर जीएसटी आहे. आणि दुर्दैव असं आहे की शेतकरी एकमेव असा गट आहे की काय की त्याला जीएसटी परतावा मिळत. आपण खताचं पोतं घेतलं त्याच्यावर भरलेला जीएसटी आपल्याला माघारी मिळते का? कुठूनच मिळत नाही आपल्याला. पण शेतकऱ्याचं कसं होईना का होईना, जाऊ जा. व्यापाऱ्याला मिळतंय जीएसटी परत, पण शेतकऱ्याला मिळत. मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा आता सर्वसामान्य माणसानं करणं हे नितांत गरजेचं आहे. आज ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काम करणारं कोण आहे, कामाचं नाटक करणारं कोण आहे, मला एवढंच सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटी गोळा करून तुमच्या टॅक्सच्या पैशातनं तुम्हाला आम्ही 1,500 रुपये द्यायचे आणि मुख्यमंत्र्यांना तोंड इसकटून म्हणायचं पैसे आले, पैसे आले, तुझी काय महाबळेश्वरची जमीन विकून दिली? ही पटतंय का हो तुम्हाला? तुम्ही आम्हाला खासदार केलं, तुम्ही आम्हाला आमदार केलं, तुम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी बनवलं, म्हणून आम्हाला अधिकार आलाय तुमचे पैसे टॅक्सनं गोळा करायचे आणि तुमच्यासाठी खर्च करायचे. मला वाटतं ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची भावना उपकाराची पाहिजे का कर्तव्याची पाहिजे? आम्ही दाखवायला लागलो उपकाराची. 5,000 कोटीच्या खाली एक आमदार बोलतच नाही. 5,000 कोटी विकास निधी आला लागलो. कोणच्या गर्दाडात गेलाय स्वाद हुडकायला लागलो मी. नुसत्या गप्पा चालू आहेत. आणि म्हणून बांधवांनो, या सगळ्या बाबीचा विचार करून आता आपण सगळ्यांनी कुठेतरी जागृत होऊन निर्णय घ्यायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. आज मला आपल्याला नम्र आवाहन करायचंय, कैलासदादाच्या बाबतीत फोन हाव का, आम्ही 24 तास उपलब्ध हाव का नाही सेवेत तुमच्या? आता तिथे एक जण म्हणलं होतं मला, डीपी जाळाले शरद पवार पक्षाचे, आपलं सुद्धा अवघड झालंय. सोयाबीनच्या व्हरायटीनी सांगावं लागतंय, नुसतं राष्ट्रवादी म्हणून भागत नाही. कोणचा ती सांगावं लागतंय. आमचं सेनेचं बी तसलंच आहे. ही सगळं घडवलंय. बांधवांनो, मला एक फक्त शेवटचा विषय या ठिकाणी सांगायचा आहे की आपण लोकप्रतिनिधी आहेत. जर एखादा समाज त्या ठिकाणी लाखोच्या करोडोच्या संख्येनं जर रस्त्यावर उतरवला त्यांच्या मागण्यासाठी, तर लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या आंदोलनाचा सन्मान करणं आपली जबाबदारी आहे का नाही हो? किंवा एवढे लाख लोक का रस्त्यावर उतरलेत, काय त्यांचं मागणं आहे, काय त्यांची अडचण आहे, हे आपण ऐकून घ्यायला पाहिजे का नाही? मला वाटतंय मराठा समाजाचं आंदोलन झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून जी लोक आरक्षण देण्याच्या बाबतीत खोटी शपथ वाहत असतील, त्या माणसाचं काय करायचंय ह्याचा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एवढंच नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठं उभा केलता? समोर बघितलं का नाही तुम्ही?
काय झाला? अरे शेण कुठं खावं ते तर कळलं पाहिजे. ह्याचं काय वाटतंय का नाही तुम्हाला? आणि म्हणून मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की उद्याच्या 19 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. मला हाय ध्यानात, मी तपासायला होतो, तुम्ही ऐकायला पण नाही. ती मला ती तपासणी करावी लागते. होय, गुन्हा आला का नाही डॉक्टर बघतं का नाही पुन्हा. पण मी 19 म्हणल्या खाटदिशी काय म्हणला होतो मी? रोलरचा आवाज असताना सुद्धा इकडून कोपऱ्यातून एक आरडलं ईसला आहे म्हणून. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्याला माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की आपलं चिन्ह काय आहे? काय चिन्ह तुमच्या सगळ्याला माहिती आहे. आधी आपलं चिन्ह काय होतं जुनं? बाण काय झालाय? चोरलेला माहिती आहे का नाही तुम्हाला? बाण गेलाय चोरीला. तुम्ही मागच्या वेळी दाखवून दिले यात, पण आता तीच चोरलेला बाण घेऊन चोरलेला उमेदवार भाजपकडून चोरलेला आहे. ती बाण बी चोरलेला आहे. आणि त्याच्या बाबतीत आताच कौतुक केलं. कुठे दिलं लक्ष? हे शिवाजीराव, तुम्ही सांगितलं काय अवस्था आहे ती. तुम्ही सगळी त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय चांगल्या भाषेत त्या ठिकाणी आपण विशद करून दिली. मला वाटतंय ह्या दोन्ही बाबीचा विचार करून आता लोकशाहीची हत्या करणारे, संविधानाची हत्या करणारे, लोकशाही न मांडणारे ह्या मंडळींना येणाऱ्या 20 तारखेला मशालीचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? लोकसभेला कितव्या नंबरला होतं? पण तेव्हा 2 मशिनी होत्या म्हणून गोळ झालता. आता मशीन किती आहे? एकच मशीन आहे. त्या मशीनच्या 2 नंबरचं चिन्ह त्या ठिकाणी कैलासदादाचं नाव आहे आणि चिन्ह त्यांचं मशाल आहे. मला वाटतंय अतिशय चांगल्या पद्धतीचं, होतकरू पद्धतीचं, तुमच्या सर्वसामान्याच्या हिताचं काम